नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 24 तारखेच्या कमेंट्स। तमन्ना ताईंनी पहिली कमेंट केली, केतकी ताई, अश्विनी ताई आणि शीतल ताई, 4 जणांनी कमेंट्स केलत्या आणि 5 नंबरला सीमा चव्हाण म्हणजे सीमा ताईंनी एक कमेंट केलत्या। तर आता व्हिडिओ मोठा न करता आपण काय करूया, व्हिडिओला चालू करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30च्या घडीचं म्हणजे 7:30च्या घडीचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं। कटोरी ब्लाऊज कटिंग केलेला आहे आपण डायरेक्ट अस्तरवर, आणि त्यात 1 इंच जर रेडी शोल्डर 1 इंच असेल तर ते कसं टाकायचं, किती शोल्डर घ्यायचं ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर अगोदर आपण पूर्ण माप पाहू। 13 + 1.5 इंच बरोबर 14.5 पूर्ण उंची आहे आणि 5.5 शोल्डर आहे। छातीचं माप आहे 7.5 + 1.5 इंच बरोबर 9 इंचच म्हणजे तिची घडी आहे। पाठीमागचा गळा आहे 9 + अर्धा बरोबर 9.5, पुढचा गळा 6.5, कंबर आहे 25, बाही लांबी 4.5 + 1 इंच, दंडघेर 4.5 + 1.5 इंच बरोबर 6 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलं, मुंडा 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच। तर याचबरोबर आता चला आपण कटिंगला चालू करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण उंची 13 + 1.5 बरोबर 14.5, शोल्डर 5.5, आपल्याला 1 इंचचं शोल्डर ठेवायचं आहे। त्याची कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। छातीचं माप आहे 7.5 + 1.5 बरोबर 9, पाठचा गळा आहे 9 + अर्धा बरोबर 9.5, पुढचा गळा आहे 6.5, कंबर आहे 25, बाही लांबी आहे 4.5 + 1 इंच बरोबर 5.5 इंच, दंडघेर आहे 4.5 इंच + 1.5 इंच बरोबर 6 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच, ब्लाऊज आहे कटोरी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग करणे डायरेक्ट अस्तरवर आणि अस्तरवरच कटोरी वाढवणे। तर आपण व्हिडिओला चालू करूया। तर मी कटिंग करण्यासाठी डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे। जे डबल फोल्ड अस्तर आहे ते माझ्या साईडला ठेवलं आणि जे मोकळा भाग आहे ते पुढच्या साईडला ठेवला। तर आपल्याला डबल फोल्ड अस्तर आहे तिकडल्या साईडला कटिंग करायची आहे। आधी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, पहा किती क्रॉस आहे, अस्तर क्रॉस असेल तर सरळ करून घ्यायचं। मी पूर्ण उंची टाकली, पूर्ण उंची शिलाई मार्जिन बरोबर टाकायची। गळा रुंदी 2 इंच घ्यायची। आता तुम्ही म्हणाल याच्यात 2.25 इंच घेतली तुम्ही, शोल्डर 5.5 घेतलं, पण आपल्याला त्यांचं जे रेग्युलर ब्लाऊज आहे मी त्या ब्लाऊजचं ते माप घेतलेलं आहे, पण आपल्याला 1 इंच शोल्डर शिवून ठेवायचं आहे। म्हणून आता काय करायचं, आपल्याला जेवढं रेडी शोल्डर ठेवायचं आहे पुढं तेवढीच एक खूण करायची, म्हणजे 1 इंचावर आणि 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं, म्हणजे पूर्ण शोल्डर आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे। आणि तिथून खालच्या साईडला आपल्याला मुंडा टाकायचा आहे, जिथं आपण शोल्डर घेतलं 4 इंच तिथच्या खालच्या साईडला आपल्याला मुंडा टाकायचा। आता मुंडा टाकला 5.5 इंच, तर मुंड्यापासून आपल्याला आतल्या साईडला छातीचं माप टाकायचं आहे। त्याच्यासाठी एक सरळ लाईन घेतली। आता इथून आतल्या साईडला आपल्याला छातीचं माप टाकायचं। छातीचं माप आहे 7.5 आणि 1.5 इंच प्लस सिलाई मार्जिन। आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे। मागच्या साईडला आपल्याला मुंडा खोलीत गोलाकार देण्यासाठी 1.5 इंचावर एक खूण करायची आणि मुंड्याच्या सेंटरवरून आपल्याला गोलाकार द्यायचा। अशा मुंड्याचा सेंटरवरून गोलाकार द्यायचा, पण इकडं आपले जे 2 लाईन येतात तिथून थोडंसं खालच्या साईडला काढायचं, जे आपण एक्स्ट्रा म्हणजे शिलाई मार्जिन ठेवलं होतं। आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा। पाठचा गळा आहे 9.5, खालच्या साईडला गळा रुंदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली।
आता हे जॉईन करायचं. आपल्या शोल्डरच्या सेंटर जे आपण 1 इंच दिलं त्या शोल्डरच्या सेंटरला आपला टक्स येणार. आपला टक्स खालचा 1 इंच आणि वरचा 4च्या पुढं 4.5च्या आतमध्ये असावा. तर हे आपण कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची पण तशीच कटिंग करायची आहे. डबल फोल्ड आपल्याकडे नसेल तरी चालेल, म्हणजे पुढच्या भागाला जे आपल्याला कटोरीचा भाग कटिंग करायचं त्याला काही कंपल्सरी नसतं की डबल फोल्ड आपल्यालाच हवं आहे आपल्याकडे. तर मी आता काय करते, ज्या आपण बॅक साईडची कटिंग केली होती तशीच कटिंग पुढच्या साईडला सुद्धा आपल्याला ठेवून करायची आहे. हे पहा, आता मी जसं आहे तसं उतरवून घेतलं आपलं हे. मुंड्याला थोडासा गोलाकार द्यायचा. जो आपला रेडी मुंडा आहे तो उतरवून घ्यायचा. आणि तुम्हाला असा जमत नसेल तर तुम्ही टेपने सुद्धा टाकून घेऊ शकता. मुंड्याला थोडासा गोलाकार देऊन थोडासा खालच्या साईडला मुंडा घ्यायचा आहे. आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची. क्रॉसपट्टी 3.5 इंच टाकायची वर अलीकडल्या साईडला, म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडला 3.5 इंच आणि बंद बाजूला 2.5 इंच ठेवायची. क्रॉसपट्टीत कंपल्सरी 1 इंचाचा अंतर असायला हवा. आणि क्रॉस भाग द्यायचा. आपल्याला क्रॉस असं डायरेक्ट देता येत नसेल तर शोल्डरचं सेंटर काढून क्रॉस भाग देऊ शकतो. आपला पुढचा गळा आहे 6 इंच. खालच्या साईडला मी गळा रुंदी 2.5 इंचच घेतली, जशी बॅक साईडला घेतली, आणि वरी आहे तीच ठेवली. आता याला गोलाकार द्यायचा. ओके. आता आपली कटोरी टाकायची. मुंड्यातून खालच्या साईडला 2.5 आणि 2 इंचाच्या मध्ये पॉइंट केला मी, आणि कटोरीपासून वरच्या साईडला मी 2.25 इंच घेतलं. पण आता आपल्याला हा कटोरीचा शेप वाटत नाही, कारण का जास्त अशी लंबुळकी वाटते आपल्याला. जर गोल कटोरी हवी असेल तर आपण काय करायचं, आणखीन 0.5 इंच क्रॉसपट्टीत द्यायचं. आणि मी दुसऱ्या पण ब्लाऊजच्या कटिंगमध्ये सांगितलेलं आहे, आपल्याला जर कटोरी बरोबर नाही वाटली, कारण का कुणाची हाईट जास्त असते, आता यांचं छातीचं माप कमी आहे आणि हाईट रेग्युलर आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला मॅनेज करण्यासाठी क्रॉसपट्टीला थोडासा एक्स्ट्रा कपडा द्यायचा 0.5 इंच. त्याने काही ब्लाऊज बिघडत नाही, उलटी खूप छान फिनिशिंग येते. आता वरच्या साईडला आपण 2.25 इंच घ्यायचं कटोरीच्या आकारासाठी, आणि आहे तेच माप ठेवायचे, त्याच्यात काही बदल करायचा नाही. आणि हे मिळवून द्यायचं. इकडल्या साईडला क्रॉस 0.5 इंच इकडल्या साईडला मिळवायचं. आता आपण हे कट करून घेऊया. तुम्ही इथं 0.5 इंच क्रॉस नाही मिळवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फिटिंगच्या वेळेस ते व्यवस्थित होतं. ओके. आता ही आपली कटिंग झाली. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. कटोरी आपण व्यवस्थित जिथं बसते कपड्यावर तिथं ठेवायची.
मॅनेज करून. जर तुमच्या कपड्यावर नाही बसली तर इकडं आतमध्ये बसते, आपल्याला स्लीवचा आकार बाहेरच्या साईडला ठेवून तिथंसुद्धा काढू शकतो. आता माझी बसते इथं तर मी इथंच काढून घेते. माप कटोरीचं छोटं आहे आणि मी सांगते तसं व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 8 सव्वा 8पर्यंत छातीच्या मापाचीच कटोरी इकडं वाढवायची आहे. मी सव्वा 1 इंच वरच्या साईडला डॉट दिला आणि त्याच्यावर कटोरी ठेवून आहे तशीच कटोरी उतरवून घेतली, जी आपली मापाच्या ब्लाऊजमध्ये निघली होती ती. ओके. आता आपल्याला कटोरी फोल्ड करायची आहे आपल्या साईडला आणि एक सेंटरला डॉट द्यायचा. जसं की इकडं मी सव्वा 1 इंच सोडलं होतं, पुढच्या साईडला सव्वा 1 इंचावर खून करून इकडं वरच्या साईडला अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं. इकडल्या साईडला आपली अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. जिथं मध्ये डॉट दिला होता आपल्याला तिथून खाली सुद्धा सव्वा 1 इंच घ्यायचं. आता आपल्याला हे तिन्ही जे डॉट आहेत 3 डॉट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. ओके. 3 डॉट मिळवून घेतले तर आता हे छोटे छोटे डॉट देतात, हे पण मिळवून घ्यायचं आपल्याला हे सव्वा 1 इंचच्या डॉटमध्ये आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हा टक्ससुद्धा इकडल्या सव्वा 1 इंचाच्या टक्समध्ये मिळवून घ्यायचा. आता आपल्याला कटोरी गोल आकारात कट करायची. गोल आकार म्हणजे पहा, टक्सपाशी थोडासा असं गोल आकारात कटोरी कट करायची. खूप छान ब्लाऊज बसतं हे शिवल्यानंतर आपलं. तर आता आपल्याला काय करायचं, स्लीवची कटिंग करण्यासाठी जी आपली शोल्डर पट्टी निघली होती पुढच्या साईडचा मुंडा शोल्डर, ती शोल्डर पट्टी ठेवायची व्यवस्थित. त्याची आपल्याला मुंडा खोली मोजून घ्यायची. मुंडा खोली स्लीवसाठी लागते. इकडल्या टोक ते इकडल्या टोक 7.5 इंच आहे. तर आता आपल्याला याच्यावरून स्लीवची कटिंग करायची आहे. स्लीवची कटिंग कशी करायची पहा, मी डबल कपडा घेतलेला आहे आणि तो आणखीन एकदा फोल्ड केला. म्हणजे 2 स्लीवची कटिंग करण्यासाठी आपल्याला 4 फोल्ड कपडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे 4 फोल्ड म्हणजे 4 पदरी कपडा आहे. मी डबल फोल्ड केला म्हणजे तो 4 पदरी झाला. 2 पदरी घेतला आणि डबल फोल्ड केल्यानंतर तो 4 पदरी कपडा झाला. आता आपली स्लीवची लांबी आहे 4.5 इंच प्लस शिलाई मार्जिन 1 इंच. तर त्याच्यावर पूर्ण आपल्याला खूण करायची 5.5 इंचावर. तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथं आपल्याला काय करायचं, सरळ लाईन आतल्या साईडला घेतली तर शक्यतो ही बंद बाजू आपल्या साईडलाच ठेवायची आहे. तर आता माझं इकडं जास्त एक्स्ट्राचं 5 मीटर कपडा आहे अस्तरचा, तर ते फिरवायला जमत नाही म्हणून मी इकडल्या साईडला ठेवली. कंपल्सरी बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची. मग आतल्या साईडला गळारुंदी टाकायची, मुंडा खोली टाकायची जी 7.5 इंच होती. त्याच्या पुढं आपल्याला पाऊण इंचावर खूण करायची. तुम्ही 2 लाईन एक्स्ट्रा घेऊ शकता नवीन असाल तर. म्हणजे पाऊण इंच म्हणजे 1ला 2 लाईन कमी असतं. हे पहा, पाऊण इंच म्हणजे 1ला 2 लाईन कमी असतं, तर आपण 1 इंच घेऊ शकतो. आणि आता ह्याचा आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, आता गोल तयार करून अगोदर मी कट करून घेते. ओके. आता हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे आपण बंद बाजू माझ्या साईडला ठेवली, लक्षात ठेवा बंद बाजू माझ्या साईडला ठेवली. मग आपण वरच्या साईडनी खाली कॅप हाईट 2.5 इंच द्यायची. आपल्याला हाफ स्लीव्ज म्हणजे 6 इंचापर्यंत जर स्लीव्ज असेल तर कॅप हाईट आपल्याला 2.5 इंच द्यायची. 6च्या पुढं असेल तर 3.5 इंच द्यायची. जसं आपल्याला बगलमधला गॅप हवा आहे तशी द्यायची. 2 इंचावर घ्यायचं आणि 2.5 इंचावर.
ओके, आता इथं आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. सॉरी, त्यांचा दंडघेर काय आहे, 4.5 इंच दंडघेर आहे. आणि त्याचमध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. आता आपल्याला जो दंडघेर आहे तो इथं मिळवायचा. जे आपण 2.5 इंच कॅप हाईट खाली घेतली ना, आधी आतमध्ये 1.5 इंच घेतलं, त्या 1.5 इंचाला त्यांचा रेडी दंडघेर मिळवायचा. आणि जे आपण 7.5 मध्ये 1.5 इंच केलं ते पूर्ण 2.5 इंचावर तिथं आपल्याला दुसरा दंडघेर मिळवायचं, म्हणजे शिलाई मार्जिन ठेवलेला. तर हे दोन्ही सुद्धा कट करून घ्यायचं. मग आपल्याला बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा. ओके, बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर जे आपल्याला हे 2 फोल्ड कपडा आहे एक वेगळा करायचा, 4 फोल्ड होता. आणि आपल्याला राहिलेला गोलाकार कट करायचा. अशा प्रकारे राहिलेला गोलाकार कट करून घेतल्यानंतर आता आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर आपलं डिपनेक असल्यामुळं आपण शोल्डर उतरवलं नाही. आपल्याला डिपनेकला शोल्डर उतरवायचं होतं. शोल्डर अर्धा इंचाला एक लाईन कमी खाली उतरवलं तरी चालतं. आणि आपल्याला ह्या ब्लाऊजला गोलाकार द्यायचा, म्हणजे गोलगळा टाकायचा आहे. ह्या ब्लाऊजवरची व्हाईट कलरची साडी आहे, तर त्यांना 26 जानेवारीला बहुतेक घालायचं असेल, तर त्याला आपण काय एवढं डिझाईन वगैरे शिवायचं नाही. सिम्पली गोलगळा घेऊन आपण गोट वगैरे टाकू शकतो, म्हणजे पलटी मारू शकतो. ओके, आता आपली कटिंग करून झालेली आहे. तर आपल्याला ब्लाऊज कट करायचं. तर त्याच्यासाठी मी फॅब्रिक कट करून ठेवते, म्हणजे फॅब्रिक काढून ठेवते. आपण अशा प्रकारचं फॅब्रिक घेतलं, एकदम सुळसुळीत फॅब्रिक आहे आणि स्मूथ साडी आहे. तर आपण त्याला जी बॉर्डर होती ती वेगळी करून घेतली. जर प्रिंटेड बॉर्डर असेल तर वेगळी करायची नाही, पण जर लेस वगैरे असेल बॉर्डरला तर आपल्याला ती काढून घ्यायची आहे. आता पाहायचं, जर सगळं प्रिंटेड असेल, म्हणजे सगळं सेम फॅब्रिक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण स्लीव्ज कुठेही काढू शकतो. पण जर स्लीव्जला प्रिंटेड वगैरे मग आता जसं निकलं, डायमंड्स, बीड्स, शुगर बीट असतील, वर्क असेल, तर ते त्याच्यावर डिपेंड असतं की स्लीव्ज कशी कट करायची. जर काहीच नसेल तर आपण फोल्ड मारून, म्हणजे कपडा फोल्ड करून स्लीव्ज डायरेक्ट कुठेही काढू शकतो, जर फोल्ड कपड्यात बसली नाही तर. आता आपण फोल्ड करून कपडा ठेवला हो. पहा, कपडा फोल्ड करून ठेवल्यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे हाताने. ओके, आपल्याला हे सेट करून घेतलं. त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे. तुम्ही गळा अगोदर कट करू शकता किंवा नंतरही कट करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जसं जमतं शिवायला तसं कट करा. ओके, आपल्याला कधीही ब्लाऊजचं फॅब्रिक बाहेरच्या साईडला थोडंसं ठेवून आपल्याला ते कटिंग करायचं. कारण का जर नंतर आपल्याकडून कधी ब्लाऊज कमी जास्त झालं, शिवण्यात वेळ लागला, तर काय होतं, फॅब्रिकचे धागे निघतात. आता सगळ्याच फॅब्रिकचे धागे नाहीत निघत, कॉटन वगैरे असेल तर निघत नाही. पण आपल्याला एक सवय असू द्यायची, आपल्याला शिल्लक कपडा ठेवायची सवय असली तर काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा, मी गळा कट केला. आमच्याकडे ताई आहेत मदतीला, त्यांना गळा कट केल्यावर जमत नाही, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. आता याची एक लक्षात ठेवा, जी आपण साडीचं फॅब्रिक आहे, आता आपलं बॅक साईडचं बसायचं नाही म्हणून मध्ये घेतलं होतं, पण साडीचं फॅब्रिक येऊ नये ब्लाऊजला, त्याची काळजी घ्यायची, नाही तर ते जॉईंट दिल्यासारखं वाटतं आणि चांगलं नाही दिसायचं. साडीचा कपडा बाहेरच्या साईडला ठेवत आपल्याला नंतर आणि ब्लाऊजचं फॅब्रिक सेट करायचं. आणि खाली कुठंशी ब्लाऊजचं फॅब्रिक येत आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे
आणि जिथं बसत असेल तुमच्या मनाने तिथं सेट करायचं. आता इकडं पहा, हे खालच्या साईडला फॅब्रिक नाही आहे इकडं, तर त्याची लक्षात घेतात परिस्थिती. आपण काय करायचं, त्याच्यावर ठेवायचं आणि कट करायचं. साईडला कपडा ठेवत कट करायचा आहे. लक्षात ठेवा, शोल्डर पट्टीला तर ठेवायचं, कारण काही एक आकारात सरळ कट नसते, तर कधीही कपडा कमी जास्त लागू शकतो. म्हणून शोल्डर पट्टीला बी एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा. आता मी थोडासा इकडं कपडा आलेला आहे, पण आपलं हे शोल्डर जॉईन करण्यात जाणार आहे, किंवा जॉईन करते वेळेस शोल्डर पट्टी थोडीशी खाली जॉईन केली तरी जाणार आहे. मी जास्त शिल्लक ठेवलेला नाही आहे. तर आता आपल्याला काय करायचं, म्हणजे स्लीव्ज काढायची. मी स्लीव्ज काढली नव्हती, तर आपल्याला आता हे वेगळं करायचं. आणि कपडा सरळ उलटा बरोबर पाहून असा फोल्ड करून ठेवायचा. हे पहा, असं फोल्ड केला कपडा. तर आता आपल्याला काय करायचं, बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची, पण ती नाही घेतली तरी चालते, कारण का आपण अस्तरची स्लीव्ज आहे जी नुसती ह्याच्यावर रेडी कट केलेली स्लीव्ज ठेवून कपड्यावर कटिंग करणार आहोत, तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण असं फोल्ड केलं, जर बंद बाजू आपल्या साईडला घेतली तर व्यवस्थित स्लीव्ज कटिंग करता येते. अशा प्रकारे स्लीव्ज ठेवायची, जी दोन्ही साईडला सुद्धा साडीचं म्हणजे ब्लाऊजचं फॅब्रिक शिल्लक राहील. नंतर काय होतं, स्लीव्जला जॉईन वगैरे द्यायची गरज नाही लागत. आणि जसं होतं आपण अगोदर फोल्ड केलं तर तसं स्लीव्ज कटिंग केली तर काय होतं, आपल्याला नंतर साईडला इकडे दोन साईडला इथून त्याला जॉईन द्यावा लागतो, आणि त्याच्यात खूप वेळ जातो, ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. जर त्यांच्या ब्लाऊजमध्ये न जॉईन देता जर ब्लाऊज बसत असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे, आपला वेळही वाचतो, त्यांचं ब्लाऊजही खराब होत नाही. म्हणून आता आपल्याला ह्याच्यात कटोरी काढायची आहे. लक्षात ठेवा, जर आपल्याला फोल्ड करून स्लीव्ज कटिंग करायची असेल तर आपल्याला कटोरी मागे ठेवायची आहे, कारण का इकडं कटोरी बसते. आता आपल्याला माहीत नसतं ही हाईट किती उरते, तर या हाईटमध्ये कटोरी व्यवस्थित बसते, पण शोल्डर पट्टी आपली काही निघत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, कटोरी शक्यतो मागे ठेवायची, म्हणजे नंतर कट करायची ज्यावेळेस आपल्याला कपडा फोल्ड करून स्लीव्हची कटिंग करायची असते त्यावेळेस. अशा प्रकारे व्यवस्थित कटोरी कुठेही सेट होते आणि बसते. कटोरीला बी एक्स्ट्रा कपडा ठेवत मी कटिंग केली. ओके, आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची. तर जसा आपला कपडा आहे तसंच ठेवायचा आहे, त्याला हालचाल करायची नाही, कारण की इथं कंपल्सरी जर आपण अशी स्लीव्ज कटिंग केली तर डबल फोल्ड कपडा येतो. हे पहा, ओके. आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. खालचं एकच फॅब्रिक उरलं होतं, ते फॅब्रिक कट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. ओके, आपलं ब्लाऊज कटिंग करून झालं. आता आपण याच्यामध्ये तुम्ही ह्याची सरळ सुद्धा पायपिंगला कपडा काढू शकतो, कारण का एकदम सुळसुळीत जर कपडा असेल साडीचा तर आपण त्याची ब्लाऊजला डायरेक्ट पायपिंग देऊ शकतो, त्याला काही वेगळा कपडा कटिंग करायची गरज नाही आहे. आता मी त्यांच्या साडीचा फॅब्रिक आहे, मी साडीचा कपडा निघलेला आहे ह्याच्यात, तर तीच कपडा मी काढून घेते आहे गोटला. हे पहा, आणि ह्याच्यातच आपण नॉट बसवू शकतो, किंवा त्यांना मॅचिंग हव्या असतील तर रेडीमेड मार्केटमध्ये सुद्धा. तर आपली पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि चॅनलवर व्हिडिओवर नवीन शेवटपर्यंत राहिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.